नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवनवीन अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहील. तर जी नवीन अपडेट आहे ती ऑफकोर्स लाडक्या बहिणींविषयीच आहे. लाडक्या बहिणींची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी नवीन नवीन अपडेट सरकार काढत आहे. तर कोणत्या महिलांना मिळणार आहे लाभ आणि पात्रता, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया वाचवत. तर आता कोणती योजना आहे आणि आपण काय आहे ते आपण पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी पंतप्रधान मातृत्व वंदना योजना सुरू केली होती. म्हणजे काय, तर 2017 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी मातृत्व वंदना योजना सुरू केली होती. तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा महिला मातांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे गरोदर महिलांसाठी ही खास योजना होती. तर महिलांनी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, मी पुढे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला. तर दर महिना 5,000 महिलांना, गर्भवती महिलांना मिळणार होते, त्याची मदत दिली जात होती. तर मिळत होते, म्हणजे आतापर्यंत मिळत आले आहेत. तर पंतप्रधान मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, जी महिला आणि बालविकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. तर ही जी योजना आहे ही केंद्र सरकारची आहे आणि जी महिला आणि बालविकास मंत्रालय व समाज कल्याण विभागासाठी आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तर महिलांना हप्त्यामध्ये मदत दिली जाते. जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर तिला अतिरिक्त 1,000 रुपये म्हणजेच एकूण 6,000 रुपये दिले जात आहेत. तर जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि लाभार्थी ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे तुम्हाला जर ह्याच्याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊ शकता. तिथे तुम्हाला त्या महिला आहेत, अंगणवाडीच्या सेविका, त्या तुमच्याला डिटेलमध्ये माहिती देतील आणि तुमचे जे रक्कम येणार आहे 6,000 जी रक्कम आहे ती तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 5,000 रुपये दिले जातात. हे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला 1,000 रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण 6,000 रुपये पात्र महिलेला दिले जातात. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर तुम्ही याच्यासाठी आता अर्ज कसा करायचा, काही महिलांना माहिती नाही आणि रक्कम जी आहे ती कशी मिळते, तर आपण ते ही जाणून घेऊयात. तर आता जो पहिला हप्ता आहे तो अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता जी रक्कम आहे 6,000 रुपये ती कशी मिळणार याच्याबद्दलही आपण जाणून घेऊया की हप्ते किती आहेत. तर अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही त्याचा नोंदणी करू शकता. दुसरा हप्ता जो आहे तो गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर म्हणजेच 2,000 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो. म्हणजे पहिला हप्ता जो आहे तो नोंदणी केल्यावर लगेच तिथल्या तिथे तुम्हाला दिला जाईल किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये तो पडेल. आणि जो दुसरा हप्ता आहे तो 6 महिन्यानंतर, जेव्हा गर्भवती महिला जी 6 महिन्याची आहे, 6 महिन्याची गर्भवती आहे, तिला 2,000 रुपये दुसरा हप्ता दिला जाणार आहे. तर तिसरा हप्ता कधी देतात, तर जे बाकीचे 2,000 आहेत तो तिसरा हप्ता मुलांच्या जन्माची नोंदणी व लसीकरणाच्या वेळी दिला जातो. म्हणजे जेव्हा गर्भवती महिलांना मूल होते की जे असेल ते होते, तर त्याच्यानंतर 2,000 रुपये त्यांना दिले जातात. असे एकूण 5,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. पण आता जे पुढचे जे आहे अपडेट, 1,000 रुपये म्हणजे कधी दिले जातात, तर ते नोंदणी करताना दिले जातात. म्हणजे तुम्हाला 6,000 टोटल रक्कम ज्या महिलांना आहे ती मिळून जाते. तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पण आता यासाठी काही महिलांना माहिती नाही, नवीन महिलांना. तर अर्ज कसा करायचा, पूर्ण प्रक्रिया काय आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार, हे मी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा आणि विचारा. मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ त्याच्यासाठी नक्की बनवेल की अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि त्यासाठी नोंदणी कुठे करायची आणि कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तो व्हिडिओ बनवेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची अपडेट मी तुम्हाला नक्की देईल. तर अशी ही महिलांसाठी खास योजना आहे, तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या आणि अर्ज याच्यामध्ये चालू करा. त्याची लास्ट डेट वगैरे काय आहे हेही मी तुम्हाला नक्की सांगेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.